गुड मॉर्निंग टू ऑल. या इतिहासाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण मागील काही दिवसापासून नेपोलियनच्या संदर्भातल्या घडामोडी ज्या आहेत त्या सातत्याने बघत आहोत. नेपोलियन कशा पद्धतीने एक सामान्य अधिकाराच्या अवस्थेतून हळू-हळू सत्तेच्या जवळ जात आहे ते आपण बघतोय. तर नेपोलियनचा हा उत्कर्ष ज्या घटनांमुळे झाला, ज्या केंद्रातून झाला, त्या सगळ्या घडामोडी आपण बघत होतो. तर यामध्ये सगळ्यात पहिली घटना आपण किंवा पहिली मोहीम जी बघितली ती इटलीची मोहीम बघितली आणि त्यामध्ये त्याचा जो रोमहर्षक विजय झाला, त्या आधारावर त्याची जी प्रगती फ्रान्सच्या दृष्टिकोनातून झाली ती आपण बघितलेली आहे. त्यानंतर या सगळ्या प्रगतीला जी बाधा पुढे जाऊनच्या कालखंडामध्ये येऊ शकली होती, ती म्हणजे डिरेक्टरीचा त्याविषयी असणारा मत्सर आणि त्या संपूर्ण धोरणाला घेऊन डिरेक्टरीने आखलेली इजिप्तची मोहीम जी आहे, ती खऱ्या अर्थाने आपण मागील लेक्चरला केंद्रीभूत ठेवली होती. तर ही सगळी जी मोहीम आहे, त्यामागील कारणमीमांसा आपण त्या लास्ट लेक्चरला केली. यामध्ये जशी डिरेक्टरीची जशी भूमिका होती, त्याच पद्धतीने इंग्लंड असं एक राष्ट्र जे फ्रान्ससमोर शत्रू राष्ट्र म्हणून प्रामुख्याने पुढे येतं, ते त्यामध्ये होतंच. आणि जे पहिली मैत्री संघ जो नेपोलियनने इटलीमध्ये पराभूत केलेला होता, त्यात इंग्लंडच असं एक राष्ट्र होतं, की जे खऱ्या अर्थाने पराभूत झालेलं होतं आणि अजूनही त्यांची शक्ती जी आहे ती फ्रान्सला नेस्तनाबूत करण्यासाठी एक समर्पक उत्तर तिथे होतं. तर अशा या शक्तीला नष्ट करण्यासाठी खऱ्या अर्थाने नेपोलियनची स्वतःची इच्छा होती, की आपण इंग्लंडला पराभूत करावं. दुसरी गोष्ट इजिप्तच्या संदर्भातली मोहीमच्या संदर्भामध्ये आपण बघितलं, चौथं कारण फार महत्वाचं होतं. ही इजिप्तची पोझिशन जी आहे, ती भारताच्या वसाहतीच्या आणि इंग्लंडच्या दरम्यान मध्यस्थ किंवा मध्यवर्ती केंद्र म्हणून होती. तर अशा मध्यवर्ती केंद्राचा आघात आपण करावा, तिथे आपली सत्ता असावी, असं नेपोलियनला वाटणं साहजिकच आहे आणि म्हणूनच त्यांनी इजिप्तची जी मोहीम आहे ती तिथे सुरू केली आणि त्या मोहिमेचा जो किमान वृत्तांत होता, तो आपल्या मागल्या तासिकेचा विषय होता. तर अशाच प्रकरणामध्ये आता इजिप्तची त्या संदर्भातल्या पुढल्या घडामोडी ज्या आहेत, त्या आज आपण सेंट्रलवर ठेवूया. तर त्या संदर्भात अधिक माहिती जी आहे ती आपण आता स्लाईडच्या आधारे घेतोय. तर तुम्हाला मी स्लाईड शेअर करतोय, ती आपण बघावी. तर इटलीची मोहीम आपली झाली होती. इजिप्तची मोहीम जी 1798 ते 1799 असा 1 वर्ष चालली. त्या संदर्भात आपण आता बोलत होतो. तर त्याची जी एकूण कारणांची संपूर्ण अ, विश्लेषणात्मक बाबी होत्या, त्या सगळ्या आपल्या मागील तासिकेमध्ये झालेल्या होत्या. तर इथे इजिप्त मोहिमेचं पुन्हा एकदा मी रिकॅप करतो, की नेपोलियनची वाढती लोकप्रियता डिरेक्टरीला मत्सर भाव देणारी ठरली. इंग्लंडशिवाय इतर राष्ट्रांचा फ्रान्सकडून पराभव झालेला नव्हता. इंग्लंडला पराभूत करण्याची स्वतःची नेपोलियनची प्रबळ इच्छा होती आणि ब्रिटिशांच्या भारतातील साम्राज्याचा व इंग्लंड यांच्यामध्ये दळणवळणाचं मध्यवर्ती केंद्र म्हणून इजिप्तवर आपण बघितलेलं आहे. तर तुम्हाला या संदर्भात मी नकाशा सुद्धा दाखवलेला होता. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला आता पुढची वाटचाल बघायची आहे. तर याच लेक्चरच्या दरम्यान मी तुम्हाला इजिप्तच्या संदर्भामध्ये असणारी पार्श्वभूमी जी आहे, की ते तुर्कस्तानच्या अधीन असणारं राष्ट्र होतं ते सांगितलं. त्यानंतर तत्कालीन कालखंडामध्ये नेपोलियनचं आक्रमण जेव्हा झालं, तेव्हा तुर्कस्तानच्या अंडरच तिथे सरंजामशाही राजवट होती इजिप्तमध्ये आणि मामलूक सत्ता किंवा मामलूक घराणं जे होतं तिथे राज्य करत होतं. तर या संपूर्ण राज्यावर 2 जुलै 1798 साली नेपोलियनने आक्रमण केलं. अलेक्झांड्रिया शहर जिंकलं आणि त्यानंतर सगळ्यात प्रसिद्ध युद्ध जे आहे, ते अर्थात पिरॅमिडचं युद्ध आहे. ते 21 जुलै 1798 साली लढलं गेलं आणि या युद्धामध्ये नेपोलियनचा विजय झाला आणि कैरो हे त्याचं राजधानीचं शहर जे आहे इजिप्तचं, ते त्यांच्या हाती पडलं. कैरो शहरामध्ये किंवा इजिप्तमध्ये विजय मिळवल्यानंतर त्याने खऱ्या अर्थाने इजिप्तची जी एकूण मागे असलेली पार्श्वभूमी बघता तिथे नव्या सुधारणा आखल्या आणि या सुधारणांच्या आधारेच इजिप्त जो आहे तो आधुनिक शतकामध्ये येऊन पोहोचलेला होता. तर या कल्याणकारी योजनांची संपूर्ण जबाबदारी जी आहे अंमलबजावणी ती आपण मागील तासिकेमध्ये बघितली. आता खऱ्या अर्थाने अ, जे युद्ध नेपोलियनच्या दृष्टिकोनातून फार नकारात्मक ठरलेलं होतं, ते अर्थातच अबुकीर बेचं युद्ध आहे, ज्याला नाईलचं युद्ध सुद्धा म्हणतात. नाईलच्या आखात किंवा तांबड्या समुद्राच्या आखातामध्ये
जर आपण बघायला जाऊया, अबू किर्बेस सिच्युएटेड आहे. तुम्हाला मी मॅपमध्ये ते सुद्धा दाखवलं होतं. तर या ठिकाणी जे युद्ध झालं, ते युद्ध नेपोलियनच्या दृष्टिकोनातून फार वाईट परिस्थितीमध्ये ते झालं. जसं नेपोलियनने त्याच्या जे नौदलीय अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांना आधीच सचेत केलं होतं, की तुम्ही त्या आखातामध्ये कोणत्याही प्रमाणामध्ये आपले जहाज जे आहेत, जे शस्त्रांनी परिपूर्ण होते, ते तिथे ठेवू नका. आपली कोणतीही नौदलाची सामग्री किंवा जहाजे किंवा त्या अर्थाने एक मोठीचं मोठं जे सैन्य संख्या आहे तिथे ठेवू नका. कारण सातत्याने त्या एरियामध्ये ब्रिटिश नाविक दल जे आहे ते गस्त घालत असतं आणि ब्रिटिशांच्या समोर जर हे असं नौदल दिसलं असतं, तर त्यांनी आक्रमण केलं असतं आणि त्याचा परिणाम फार वाईट झाला असता. कारण की ब्रिटिश जे आहेत ते नौदलीय सत्ता होती त्या कालखंडातली. तर हे जे त्याने एक त्यांना सचेत केलेलं होतं, त्याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष नेपोलियनच्या अधिकाऱ्यांनी केल्यामुळे 1 ऑगस्टला ब्रिटिशांना ते संपूर्ण अबुकीर बेमधलं असणारं फ्रेंचांचं नौदल दिसलं आणि या नौदलावर त्यांनी तुफान गोळाबारी केली. त्यांच्यासोबत युद्ध केलं आणि या संघर्षामध्ये नेपोलियनचं 99% फ्रान्सचं जे नौदल होतं ते नष्ट झालं. फार तर 2-3 ज्या युद्ध नौका होत्या त्या वाचल्या. बाकी सगळंच्या सगळं जे नौदल आहे फ्रान्सचं ते एका क्षणात भुईसपाट झालं. तर या युद्धामध्ये ज्या पद्धतीने नेपोलियनचा पराभव झालेला होता, त्याच्या जनरल्समुळे तो फार वाईट परिस्थितीमध्ये नेपोलियनला घेऊन गेला. कारण की या युद्धामध्ये जेव्हा त्याचा पराभव झाला, तेव्हा नेपोलियन इजिप्तमध्ये कशाच्या आधारावर आला होता? तर नौदलाच्या सहाय्याने तो आला होता. तर असं नौदल नष्ट झाल्यामुळे त्याला फ्रान्समध्ये परत जाता येत नव्हतं लवकरात लवकर. कारण की सिच्युएशन तशी त्या पद्धतीने त्याच्यासमोर अशी निर्माण झाली, की बाजूला जर बघायला जाऊया, तर इंग्लंडचं संपूर्ण नौदल होतं खालच्या साईडला आणि वर बाजूला जर म्हणायला जाऊया, तर इजिप्तसारख्या प्रदेशामध्ये अजूनही तुर्क लोकं जे होते, त्याच्या आजूबाजूला होते. तर तुर्कांची उपस्थिती आणि खाली इंग्लंडसारखं शत्रू राष्ट्र या दोघांच्या कात्रीमध्ये नेपोलियन सापडला आणि खऱ्या अर्थाने त्याची जी एकूण महत्वाकांक्षा होती संपूर्ण इजिप्तवर दबदबा निर्माण करण्याची, ते कुठेतरी त्याला आघात पोहोचला. तर हे जे झालं ते या नाईलच्या युद्धाप्रसंगी झालं. तरीसुद्धा इथे नेपोलियनचं सेनापतित्व जे आहे किंवा एकूण त्याचा अधिकारी रुबाब जो आहे तो कमी झाला नाही. त्याने आपल्या सैनिकांना पुन्हा एकदा एक आत्मविश्वास देऊ केला आणि या आत्मविश्वासाच्या बळावर आपण पुन्हा फ्रान्समध्ये विजयी मोहोऱ्याने जाऊया, हे त्याने ठरवलं होतं. ती त्याची मनशाच होती. ते त्याचं स्किलच होतं. तर इथे खऱ्या अर्थाने या परिस्थितीमध्ये असताना आणखी एक गोष्ट घडली, की अबुकीर बेच्या युद्धामध्ये फ्रान्सचा जो पराभव झालेला आहे इंग्लंडच्या मदतीने, या संपूर्ण आधारावर तुर्कस्तानच्या खलिफाने मग नेपोलियनला पुन्हा एकदा दुसऱ्या युद्धामध्ये पराभूत करण्याचा प्रयत्न केला. सैन्याची जमाजमव केली आणि ते त्याने इजिप्तवर पाठवलं. तर अबुकीर बेच्या ज्या पहिल्या युद्धाचा एकूण परिणाम असा झाला, की नेपोलियनवर लगेच एक नवीन संकट निर्माण झालं. या संकटाचं नाव जे आहे ते तुर्कस्तानच्या संपूर्ण बादशहातीच्या दृष्टिकोनातून जर म्हणायला जाऊया, तर मामलूक आणि तुर्कांनी पुन्हा सैन्यांची जमावजमा केली नेपोलियनच्या विरोधात आणि त्यांच्या मदतीसाठी जर आपण बघायला जाऊया, तर इंग्लंडचं नौदल होतंच तिथे. तर इथून पुढे मग खऱ्या अर्थाने घडामोडी घडल्या. तर आता या घडामोडीच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची बाब जी नेपोलियनच्या दृष्टिपथात आली, ती म्हणजे सीरिया. आता सीरिया असा देश होता, तो इजिप्तच्या अगदी बाजूला सीरिया हा देश आहे. तर इथे जेव्हा नेपोलियनला कळालं, की आपल्यावर तुर्क आक्रमण करणार आहे, तेव्हा कैरोमधली त्याची परिस्थिती थोडीशी बिकट झालेली असल्या कारणाने आपला बचाव व्हावा म्हणून त्याने सीरिया या जवळच्या लगतच्या देशावर आक्रमण केलं. सीरिया हा तेव्हा त्याच्यासाठी जर बघायला जाऊया, एक बॅकग्राऊंडचं असं सेफेस्ट स्टेट जे होतं, त्या दृष्टिकोनातून काम करणार होतं. म्हणजे जर कैरोवर आक्रमण झालं, तर बॅक दृष्टिकोनातून जर बघायला जाऊया, तर आपल्या संरक्षणासाठी एखादं शहर असावं किंवा एखादं प्रदेश असावा. तर या दृष्टिकोनातून सीरिया जो आहे, तो फार त्याला आवश्यक वाटला जिंकायला. म्हणून सीरियावर जेव्हा त्याने आक्रमण केलं आणि तिथे तुर्कांची सुद्धा राजवट तिथे होती. तर या तुर्क राजवटीच्या दृष्टिकोनातून जी सत्ता तिथे होती, त्यांच्या विरोधात नेपोलियनने युद्ध पुकारलं आणि नेपोलियनचं जे एकूण सैनिक होतं, लष्कर जे होतं, ते आधुनिक शस्त्रांनी परिपूर्ण होतं. त्यामुळे मागासलेले जे तुर्क राजवट तिथे सीरियामध्ये होती, ती सीरियाच्या सत्तेचा निभाव नेपोलियनपुढे लागला नाही आणि याचा परिणाम असा झाला, की अवघ्या काही दिवसामध्येच जी सीरिया आहे, किमान त्याच्या राजधानीचं शहर जे आहे ट्रिपोली,
ते त्याच्या हाती लागलं. पण हे करत असताना सिरियाचा प्रदेश जो आहे, तो बहुसंख्यतेने वाळवंटी प्रदेश होता आणि अशा वाळवंटी प्रदेशाचा अभ्यास जो आहे, तो नेपोलियनला आणि नेपोलियनच्या सैनिकांना नव्हता. त्यामुळे सीरिया जिंकत असताना ते सहजासहजी काही त्याला जिंकता आलेलं नाही. त्या संदर्भामध्ये त्याचं बरेचसं लष्कर जे आहे, ते जर म्हणायला जो जखमी झालं. तिथल्या वातावरणामुळे त्यांचे खूप मोठे हाल झाले. तर अशा अवस्थेत त्यांची खऱ्या अर्थाने परीक्षाच होती. पण तरीसुद्धा नेपोलियनने जे चिवटपणा दाखवला, त्या आधारावर त्याने सीरियावर आक्रमण केलेलंच होतं आणि हे सातत्याने चालू असलेल्या आक्रमणाचा परिणाम जो आहे, तो शेवटी विजयामध्ये झाला. पण जसं सीरियावरचं ज्याने आक्रमण केलं आणि सीरियाच्या आक्रमणामध्ये काही ठाणी जी महत्त्वाची त्याला जिंकायची होती, ती त्याने जिंकली. तर इथे आणखी एक ठाणं जे आहे ते जिंकणं त्यासाठी आवश्यक होतं. ते म्हणजे एकरचं ठाणं. एकर हे त्रिपोलीच्या जवळ असणारं एक शहर होतं, ज्याला अल अशीर असं म्हटलं गेलेलं आहे. तर या संपूर्ण शहरामध्ये जे विरोधी किंवा संघर्षमय असणारे तुर्क जे लोकं होते, ते खऱ्या अर्थाने तिथे आपला दबदबा ठेवून होते. आणि याचा आणखी एक दुसरा परिणाम असा, की एकर व त्या संपूर्ण तुर्कांना ब्रिटिशांची सुद्धा मदत होती. कारण की अबू बेच्या अगदी जवळ असणाऱ्या आखातामध्ये इंग्लंडचं नौदल आलेलं होतं आणि इंग्लंडचं नौदल जे आहे, या तुर्कांना फ्रेंच लोकांना हरवण्यासाठी, फ्रान्स नेपोलियनला हरवण्यासाठी यांना सातत्याने पैसे देत होते. त्यानंतर शस्त्र देत होते. त्यामुळे एकरवरचा रणसंग्राम जो आहे, तो सातत्याने 2 महिने जो आहे, तो लांब खेचत गेला. म्हणजे बघा, की जिथे नेपोलियनसारखा निष्णात सेनापती अधिकारी होता, तरीसुद्धा त्याला इथे 2-3 महिने जे आहे, या एकरवर रणसंग्राम जो आहे, तो घालवावा लागला. या एकरच्या रणसंग्रामामध्ये पूर्णपणे तुर्कांचा बिमोड जो आहे, तो नेपोलियनला करता आला नाही. कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, की एकरवर आक्रमण करत असताना त्या तुर्कांना जे आहे, ते इंग्लंडचं नौदल जे होतं, ते मदत करत होतं आणि नेपोलियनने जे नौदल स्वतःसोबत आणलं होतं, ते नौदल परिपूर्णपणे नष्ट झालं होतं. म्हणून हे एकांगी असं युद्ध चालू होतं. म्हणजे वन साइडेड जर बघायला जाऊया, नेपोलियनला तुर्कांवर दबाव टाकता आला होता. जर त्याचं नौदल असतं तिथे जिवंत, तर त्या नौदलाच्या सहाय्याने त्याने दुहेरी आक्रमक चढाई त्यांच्यावर केली असती. पण अशा हात तुटलेल्या अवस्थेमध्ये जर आपण म्हणायला जाऊया, की नेपोलियनला हे सगळंच्या सगळं भूयुद्ध करावं लागलं होतं. नौदलीय युद्ध जर असतं आणखी त्याच्या साइडला, तर कदाचित एकरवर जे त्याने आक्रमण केलं, ते लगेच त्याने जिंकून घेतलं असतं. तर एकर या संपूर्ण प्रदेशामध्ये सलग 2 महिने युद्ध चाललं आणि ते युद्ध कधी तुर्कांच्या दृष्टिकोनातून विजयी असायचं, कधी नेपोलियन कधी त्याच्यामध्ये विजयी व्हायचा. तर पारडं जे आहे युद्धाचं ते कमी जास्त व्हायचं. तर या सलग 2 महिन्याच्या युद्धामध्ये नेपोलियनच्या हाती तसं पाहिलं तर काहीच लागलं नाही. त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात घ्या, की नेपोलियनला असं वाटलं, की आता खऱ्या अर्थाने आपल्याला सीरियामधून जावं लागेल आणि म्हणूनच त्याने सीरियाच्या प्रश्नावर कोणतीही भूमिका न घेता आणि सातत्याने जे त्याच्या सैनिकांचे हाल होत होते, त्याचा शस्त्रपुरवठा कमी होत होता. कारण की अ, फ्रान्सकडून त्याला कोणतीही मदत भेटू शकत नव्हती. कैरोसारख्या राजधानीच्या प्रदेशातून सुद्धा त्याला मदतीची आशा नव्हती. तर या सगळ्या प्रसंगामध्ये तो इतक्या बिकट अवस्थेमध्ये फसलेला होता आणि एकरवरचं आक्रमण इतक्या दिवसांच्या दृष्टिकोनातून लांबलेलं होतं, की त्याला तिथून निघणे फार सोयीस्कर वाटलं आणि म्हणूनच एकरवर त्याने किंवा त्या प्रदेशातून त्याने माघार घेण्याचा निश्चय केला आणि तो पुन्हा कैरोवर तिथे केंद्रीभूत झाला. आता कैरोला जात असताना मात्र त्याने एक गोष्ट केली अशी, की अबू किर्बे आणि सीरियामध्ये जो रणसंग्राम झाला, त्या सीरियाच्या रणसंग्रामावर आणि अबू किर्बेच्या युद्धामध्ये आपला किमान पराभव झालेला आहे किंवा जी माघार आपल्याला घ्यावी लागली आहे, ती माघार जी आहे ती खऱ्या अर्थाने कैरो किंवा इजिप्तमधल्या लोकांना कळू नये या दृष्टिकोनातून त्याने काय केलं, की कैरोच्या राजधानी शहरात पोहोचण्याच्या आधीच त्याने आपले विजयी सैनिकांची एक मिरवणूक स्वतःहूनच काढली. म्हणजे दर्शनी भागात दाखवण्यासाठी, की मी विजयी होऊन परतलेलो आहे. जेणेकरून इजिप्तमध्ये सुद्धा संघर्ष सुरू व्हायला नको किंवा कैरोतली जी जनता आहे, ती आपल्या विरोधात जायला नको. म्हणून त्याने हे सगळं दृश्य जे आहे नाटक केलं, की आम्ही विजयी होऊन परतलेलो आहे. तर त्याने मोठी परेड केली, मिरवणूक केली आणि अशा पद्धतीने इजिप्तच्या लोकांना विश्वास दिला, की मी जिंकून आलेलो आहे. बघा एका सेनापतीच्या दृष्टिकोनातून नेपोलियनचं डोकं किती चालायचं, की आपले शत्रू जास्त होऊ नये म्हणून तो अशा क्लुप्त्या ज्या आहेत त्या सातत्याने लढवायचा आणि म्हणूनच तो एखाद्या प्रदेशामध्ये बरेच दिवसपर्यंत राहू शकत होता. तर कैरोला जेव्हा त्याची वापसी झाली,
तेव्हा खऱ्या अर्थाने अ, त्याला तिथे एक चांगला अवकाश मिळाला, की ज्याच्यावर तो प्रिपरेशन करेल आणि या प्रिपरेशनच्या आधारे त्याने त्या कालखंडामध्ये आपली जी एकूण हानी झाली होती सीरियाच्या आक्रमणाच्या संदर्भामध्ये ती भरून काढण्याचा प्रयत्न केला. आता या दरम्यान जेव्हा नेपोलियन तिथे कैरोच्या ठिकाणी स्वस्थ बसून आपली जी तयारी करत होता, त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये इंग्लंडने पुन्हा तुर्कस्तानच्या बादशहाच्या दृष्टिकोनातून तुर्कांना मदत करण्याचं ठरवलं होतं. तर इथे तुर्क जे आहेत, ते तुर्कांना पुन्हा एकदा उचल खाल्ली तुर्कांनी आणि त्यांनी असं ठरवलं, की आपण कैरोवर आक्रमण करायचं. तर कैरोवर आक्रमण करण्याच्या संपूर्ण घडामोडीमध्ये नेपोलियनचे जे एकूण गुप्तहेर होते, त्यांना कळालं, की तुर्की लोकं जे आहेत, ते पुन्हा एकदा युद्ध करण्यासाठी त्याच्या पुढे ठाकणार. तर हे समजताच त्याने आपली जी तयारी पूर्ण केली होती, तर तुर्कांचा कोणतीही वाट न बघता त्याने पहिल्यांदा आपलं जे आहे आक्रमण करण्याचा तिथे निश्चय केला. तर अलेक्झांड्रिया शहर जे त्याने जिंकून घेतलं होतं, ते पुन्हा एकदा त्याने आक्रमण करून जिंकून घेतलं आणि त्याने तिथे आपली जी मोहीम जी आहे ती आखली. तर अबू बेच्या त्या संपूर्ण एरियामध्ये पुन्हा एक दुसरं युद्ध झालं तुर्कांसोबतचं, जे भीषण युद्ध समजलं गेलेलं आहे. म्हणजे तुर्कांनी सुद्धा इथे अभूतपूर्व असा लढा जो आहे नेपोलियनला दिला आणि नेपोलियनचे सैनिक सुद्धा जर आपण बघायला जाऊया, तर या युद्धामध्ये तुर्कांच्या संदर्भामध्ये संघर्षामध्ये लढले. तर हे जे युद्ध झालं त्या कालखंडातलं, हे नाईल नदीच्या युद्धानंतरचं खूप महत्त्वाचं युद्ध आहे, की ज्या युद्धामध्ये दोन्ही शत्रू सैनिक जे आहेत ते लढले गेले. या युद्धामध्ये तर एके ठिकाणी नेपोलियनला सुद्धा मृत्यूची भीती झालेली होती. म्हणजे नेपोलियन हा धाडसी असल्या कारणाने तो सैन्याच्या अगदी फ्रंटवर राहायचा आणि अशा पद्धतीने तो सैनिकांना तिथं स्फुल्लिंग द्यायचा, की स्वतः जनरल जो आहे तो आपल्या सोबत युद्धावर फ्रंटवर लढतोय. तर एके प्रसंगात तर त्याच्यावर जर म्हणायला जाऊया, आक्रमण सुद्धा झालं होतं आणि तो तिथे मृत्युमुखी पडला असता, पण त्याच्या सैनिकांनी त्याला वाचवलं. तर त्याला झालेली जखम बघून मग आणखी द्वेषाने फ्रेंच सैनिक जे आहे, ते या तुर्कांच्या विरोधात लढले आणि या लढ्याचा अंत असा झाला, की या अबुकीर बेच्या या दुसऱ्या युद्धामध्ये तुर्कांचा परिपूर्ण पराभव झाला आणि अशा पद्धतीने अबुकीर बेचं दुसरं युद्ध यांनी जिंकून घेतलं. तर अबुकीर बेच्या पहिल्या युद्धामध्ये नेपोलियनचा जो पराभव झालेला होता, त्यातून तो शिकला आणि त्याने अबुकीर बेच्या दुसऱ्या युद्धामध्ये मात्र स्वतःला जिंकून घेतलं. आता ही एक भूमिका इथे झाली, की आता तुर्कांचं संभाव्य आक्रमण होणार नव्हतं आणि आता तुर्क जे आहेत ते किमान काही दिवस तरी आपल्याला विरोध करणार नाही हे त्याला कळालं. पण एकूणच परिस्थितीचा अभ्यास जेव्हा त्याने केला, तेव्हा ही भूमिका त्याच्या लक्षात आली, की आपण इजिप्तच्या ठिकाणी जास्त दिवस राहणे अ, चांगले नाही. कारण की एकतर हा परकीय देश आहे आणि परकीय देश असल्या कारणाने त्याला या प्रदेशामध्ये जास्त दिवस राहणे म्हणजे कठीण काम होतं. आणि दुसरीकडून फ्रेंच जर आपण म्हणायला जाऊया, फ्रान्सकडून कोणतीही मदत नव्हती. म्हणून या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास त्याने केला. दुसरीकडे इंग्लंड सुद्धा त्याच्या विरोधात संघर्षाची भूमिका घेत होतं. तर ही सगळी पार्श्वभूमी त्याने बघितली आणि त्याने निश्चय केला, की आपण आता किमान या प्रदेशामध्ये थांबायला किंवा थांबून काहीही फायदा नाहीये. तर इजिप्तची मोहीम जी त्या मोठ्या एका टार्गेटनुसार त्याने केली होती, की आपण इजिप्त जिंकू आणि इंग्लंडचं जे एकूण दळणवळणाचं केंद्र जे आहे, ते आपल्या ताब्यात ठेवू. ते काही सहजासहजी शक्य झालं नाही. म्हणून नेपोलियनने हे ठरवलं, की आता आपण फ्रान्सकडे परत जायचं. आता आणखी एक गोष्ट या दरम्यान झालेली होती. नेपोलियन जेव्हा इजिप्तकडे आला, तेव्हा इजिप्तची मोहीम जशी ज्या पद्धतीने फ्रान्सच्या डिरेक्टरीने राबवली होती नेपोलियनच्या नेतृत्वाखाली, त्याच प्रक्रियेतून आणखी सुद्धा काही मोहिमा ज्या होत्या, त्या डिरेक्टरीने युरोपमध्ये आखलेल्या होत्या. म्हणजे जिथे इजिप्तमध्ये नेपोलियन लढत होता, त्याच कालखंडामध्ये दुसरे युरोपमध्ये ऑस्ट्रियाच्या प्रदेशात, त्यानंतर इटलीच्या काही प्रांतामध्ये, त्यानंतर स्वित्झर्लंडच्या प्रदेशामध्ये फ्रान्सचे सैनिक जे आहेत, ते विविध अधिकाऱ्यांच्या अंडर लढत होते. तर हे जे लढणं होतं, हे तेव्हाच्या कालखंडामध्ये ऑस्ट्रिया, प्रशिया या राष्ट्रांसोबत त्यांचं युद्ध चालू होतं. त्याबरोबर रशिया सुद्धा या कालखंडामध्ये या फ्रान्सच्या अधिकाऱ्यांसोबत युद्ध करत होतं. तर हे युद्ध करत असताना बऱ्याचशा ठिकाणी फ्रेंच सैनिकांना, अधिकाऱ्यांना पराभव पत्करावा लागला आणि ही परिस्थिती एक निर्माण झाली, की आता या फ्रेंच सैनिकांना त्या प्रदेशातून माघार घेऊन ते मायदेशी परतले होते. तर ही जी परिस्थिती होती, ही परिस्थिती अशी निर्णायकारी घडणारी ठरली, की ज्या परिस्थितीमध्ये या संपूर्ण ऑस्ट्रिया, रशिया या देशांनी
खऱ्या अर्थाने फ्रान्सवर आक्रमण करण्याचा विचार केलेला होता. आणि इथे नेपोलियनची अनुपस्थिती जी होती त्या क्षेत्रातली, कारण की नेपोलियन तेव्हा इजिप्तमध्ये होता. तेव्हा त्यांना ही सुवर्ण संधी वाटली, की आपण इथे यांच्यावर आक्रमण करावं आणि पॅरिस जे आहे जिंकून घ्यावं. तर तुम्ही एक बघू शकता, की जिथे नेपोलियन इजिप्तमध्ये संघर्षरत होता, त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये युरोपमध्ये असणारे फ्रेंच सैनिक पराभूत झाले आणि त्यांच्यावर एक ऑस्ट्रिया, रशिया आणि इंग्लंड यांचं संभाव्य आक्रमण होण्याची भीती निर्माण झाली. आता पहिला जो मैत्री संघ जो होता, जो इटलीच्या मोहिमेमध्ये नेपोलियनने पराभूत केलेला होता, तो आता नष्ट झाला होता. त्याच्याऐवजी आता दुसरा एक मैत्री संघ निर्माण झालेला होता. तर हा दुसरा मैत्री संघ जो आहे, तो फ्रान्सवर आक्रमण करण्याच्या बेतामध्ये होता. आता ही एक परिस्थिती झाली. पण त्याचबरोबर फ्रान्समध्ये तेव्हाच्या कालखंडामध्ये अजून काय चालू होतं? तर फ्रान्समध्ये डिरेक्टरी जी होती, जी तेव्हाच्या कालखंडातली सरकार आपण म्हणूया, त्या डिरेक्टरीचा अंधाधुंद कारभार चालू होता. राज्यव्यवस्था जी आहे ती खऱ्या अर्थाने त्यांना तिथे व्यवस्थितरित्या चालवता आलेली नव्हती. त्यामुळे संपूर्ण फ्रान्समध्ये जी क्रांतीचा वणवा जो किमान अर्थाने शमलेला होता, तो पुन्हा सुरू झालेला होता. डिरेक्टरीतले जे लोकं होते, ते स्वतः भ्रष्टाचारी होते आणि भ्रष्टाचारी स्वतः असल्याकारणाने प्रशासन तंत्र जे आहे, ते संपूर्णपणे कोलमडलेलं होतं. तर फ्रान्समधली परिस्थिती आणि फ्रान्सवर येणारं संभाव्य आक्रमण या 2 गोष्टी जेव्हा नेपोलियनला कळल्या, तेव्हा खऱ्या अर्थाने जर आपण बघायला जाऊया, तर नेपोलियनला आणखी एक भूमिका इथे निर्माण झाली, की आपण इजिप्तमध्ये आता जास्त वेळ राहायला नको. आणि इजिप्तमधली परिस्थिती नेपोलियनसाठी निगेटिव्ह होती आणि फ्रान्समध्ये स्वतः इथे संभाव्य आक्रमण दुसऱ्या मैत्री संघाचं होणार होतं. तर अशा पद्धतीने बघा, हे सगळ्याचा अभ्यास नेपोलियनने केला आणि त्याने ठरवलं, की आपण आता फ्रान्समध्ये परत जायला पाहिजे. कारण की आता जर आपण फ्रान्समध्ये परत गेलो नाही, तर खऱ्या अर्थाने आपला जो देश आहे, मायदेश आहे, तो मोठ्या संकटात येईल. आणि हे त्याने ठरवलं आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावर त्याने वाटचाल केली. तर इथे नेपोलियनने असं ठरवलं, की मुख्य सैनिकांसोबत तो आधी फ्रान्सला पोहोचेल आणि उर्वरित सैन्य जे आहे इजिप्तमधलं, ते टप्प्याटप्प्याने तो आपल्या मायदेशी माघारी करेल. तर हा निश्चय करून त्याने इजिप्त सोडलं आणि इजिप्त सोडल्यानंतर अगदी 9 ऑक्टोबर 1799 साली नेपोलियनचं फ्रान्समध्ये पुन्हा पुनरागमन झालं. 9 ऑक्टोबर 1799 साली नेपोलियनचं फ्रान्समध्ये झालेलं पुनरागमन जे आहे, ते एका भव्य विजेत्याप्रमाणे झालेलं आहे. नेपोलियनचीच जर आपण म्हणायला जाऊया उणीव जी आहे, ते तिथल्या जनतेला भासत होती. कारण या दरम्यान जसं मी म्हटलं, फ्रान्समध्ये डिरेक्टरीचा कारभार जो आहे, तो अगदी गोंधळाचा होता. राज्यव्यवस्था चांगली चालत नव्हती. सगळीकडे भ्रष्टाचाराचा होता, आतंक होता आणि राज्यक्रांती अजूनही स्थिरावलेली नव्हती. दुसरं फ्रान्सवर आता परराष्ट्राच्या आक्रमणाचं एक संकट जे आहे ते निर्माण झालं होतं. तर या दोन्ही कारणाला बघून तिथली जनता फार कंटाळलेली होती. अशा अवस्थेमध्ये नेपोलियनचं जे आगमन झालं, ते त्या लोकांना हवंहवसं वाटणार होतं. कारण की नेपोलियन हा त्यांच्या गळ्यातला ताईत झालेला होता आता आणि नेपोलियन सारखा लष्करी अधिकारी आणि व्यक्ती त्यांच्या देशामध्ये परत येणं म्हणजे त्यांच्या संपूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून एक विजयी व्यक्तीचं, एका महत्वाकांक्षी व्यक्तीचं, की जो आपल्याला या संभाव्य संकटापासून वाचवून राहील, वाचवून ठेवेल, ही त्यांची जी आत्मविश्वास आहे तो यामध्ये होता. म्हणून नेपोलियनचं जे आगमन जे आहे इजिप्तमधलं, ते सेलिब्रेट करण्यात आलं, की आता आपण खऱ्या अर्थाने सुखरूप होऊ, कारण की आता नेपोलियन आपला आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या, की नेपोलियनच्या आगमनामुळे सगळी परिस्थिती जी आहे ती चेंज झाली. आता नेपोलियन जो आहे तो 12 ऑक्टोबरच्या दिवशी इथे पॅरिसमध्ये पोहोचला आणि पॅरिसमध्ये तो पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थाने डिरेक्टरी जी आहे ती घाबरली. तर घाबरली का बरं? कारण की ज्या डिरेक्टरीने नेपोलियनची प्रसिद्धी बघितली होती आणि तोच नेपोलियन आता त्यांच्या ध्यानीमनी नसताना पुन्हा एकदा पॅरिसमध्ये येऊन ठेपलेला होता. आणि म्हणूनच आता आपल्या संभाव्य सत्तेला दुसरा एक सत्ता च्या जवळपास असणारा अधिकारी आलेला आहे, हे त्यांना दिसलं आणि म्हणून त्यांच्यामध्ये जो एकूण संघर्ष होता राजकीय दृष्टिकोनातून, तो आता सुरू झालेला होता. फ्रान्समधली जनता, पॅरिसमधली जनता ही दोन्ही गोष्टीला कंटाळलेली असल्यामुळे साहजिकच आहे ती नेपोलियनला सपोर्ट करणारी होती आणि म्हणूनच आपली सत्ता जाते की काय हे डिरेक्टरीला माहीत होतं. तर इथे खऱ्या अर्थाने मग या परिस्थितीमध्ये नेपोलियनने त्यांच्या काही साथीदारासोबत एक षडयंत्र रचलं, की जे षडयंत्र जे आहे अ, तिथे स्वतःची सत्ता स्थापन करण्यासाठी नेपोलियनने केलेलं म्हणतात आणि या षडयंत्राला ब्रुमियर क्रांती किंवा ब्रुमियर रिपब्लिक असं इतिहासामध्ये म्हटलं जातं.
ब्रुमियर क्रांती ही फ्रान्सच्या संपूर्ण इतिहासातली सगळ्यात महत्त्वाची घटना का बरं मानली जाते? कारण की या क्रांतीमध्ये नेपोलियन जो आहे तो खरा सत्ताधीश झालेला तुम्हाला दिसून येईल. तर ब्रुमियर क्रांती जी झाली ती 1799 साली झालेली क्रांती आहे. आणि या क्रांतीच्या अनुषंगाने जर आपण म्हणायला जाऊया, तर खऱ्या अर्थाने फ्रान्समधली परिस्थिती बदलली. आता या क्रांतीचं वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले मी ब्रुमियर या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो. ब्रुमियर हा शब्द जो आहे, तो फ्रान्समधल्या एका महिन्याचा नाव आहे. म्हणजे तेव्हाच्या रिपब्लिक सरकारने एक कॅलेंडर काढलेलं होतं आणि त्या कॅलेंडरनुसार जे आहे, जे महिने होते, त्यातलं एका महिन्याचं नाव जे आहे ते ब्रुमियर होतं. म्हणजे त्या कॅलेंडरनुसार हा दुसरा महिना होता. तर रिपब्लिकचं जे कॅलेंडर होतं, त्यातला दुसरा महिना म्हणजे ब्रुमियर होता. या ब्रुमियरचा अर्थ काय आहे? या शब्दाचा अर्थ आहे फॉग म्हणजे धुकं. ब्रुमियर या शब्दाचा फ्रान्सला जे म्हटलं गेलेलं आहे, ते म्हणजे धुकं, फॉग. आता धुकं आणि फॉग याचा काय संबंध आहे? तर ह्या जो दुसरा महिना होता, तो तिथे हिवाळ्यातला महिना असायचा, की ज्या कालखंडामध्ये, त्या 1 महिन्याच्या कालखंडामध्ये फ्रान्समध्ये प्रचंड प्रमाणात धुकं सातत्याने यायची. म्हणून हा महिना धुक्यांचा महिना असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच काय तर ब्रुमियरचा तो म्हटला गेलेला आहे. तर हा रिपब्लिकन कॅलेंडर प्रमाणे दुसरा महिना होता, की ज्या महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात वातावरणीय धुके जे आहे, ते फ्रान्समध्ये असायचे. तर अशा या महिन्यामध्ये ही क्रांती झालेली आहे. म्हणून त्याला ब्रुमियर क्रांती म्हणतात किंवा याच्यानंतर जी क्रांतीने एक रिपब्लिक स्थापन केलं, त्याला ब्रुमियर रिपब्लिक म्हणतात. आता या ब्रुमियर रिपब्लिकमध्ये नेमकं काय झालं? तर नेपोलियन, त्याचा भाऊ आणि डिरेक्टरीमधले काही जे लोकं होते, की जे खऱ्या अर्थाने फ्रान्समध्ये एक चांगलं शासन बघू इच्छित होते. त्यांना डिरेक्टरीचा हा जो कारभार जो आहे, त्यातल्या अधिकाऱ्यांचा बाराच त्यातला सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती होता. त्यांचा कारभारला ती विटलेली होती, कंटाळलेली होती आणि म्हणूनच अशा या डिरेक्टरीचा खात्मा आपण करायचा आणि त्याच्याऐवजी आपण आपली एक पत्ती सरकार तिथे नव्याने सरकार स्थापन करायची, हे त्यांनी ठरवलं. यामध्ये कोण-कोण आघाडीवर होतं? तर नेपोलियन स्वतः होता, त्याचा भाऊ होता आणि त्यानंतर असे अनेक डिरेक्टर होते, जे डिरेक्टरीच्या अंडर काम करत होते आणि त्यांना असं वाटत होतं, की मुख्य डिरेक्टरी जी आहे ती आता नष्ट व्हावी. त्याच्याऐवजी दुसरी व्यवस्था तिथे निर्माण व्हावी. तर इथे नेपोलियनने हे षडयंत्र केलं, पण हे त्याने संविधानिकरित्या करण्याचा प्रयत्न केला. कारण की तुम्ही एक लक्षात घ्या, फ्रान्सच्या लोकांनी राज्यक्रांती कशासाठी केली होती? तर तिथे रिपब्लिकचा संपूर्ण ध्वज जो आहे किंवा राजेशाही जाऊन तिथे लोकशाही निर्माण व्हावी यासाठी त्यांनी क्रांती केली होती. त्यामुळे नेपोलियनला हे माहीत होतं, की जर आपण सरसकट हाती सगळ्या सत्ता घेऊया, हुकुमशहाच्या दृष्टिकोनातून ते दिसेल आणि लोकं पुन्हा आपल्या विरोधात जे चिडतील तसं पाहिलं तर. कारण की लोकांना जी राज्यक्रांती जाऊन नवीन लोकशाही जी स्थापन झालेली आहे, ती लोकशाही खऱ्या अर्थाने नेपोलियन स्वतःच्या हाताने नष्ट करतो हे जर दिसलं असतं, तर ते कदाचित त्याच्यासुद्धा विरोधात गेले असते. आणि हीच खऱ्या अर्थाने भूमिका जी आहे, ते नेपोलियनला माहिती होती, की जर आपण डायरेक्ट वेने सत्ता आपल्या हातात घेतली, तर ते बरोबर होणार नाही. म्हणून त्याने हे षडयंत्र केलं, की जे 2 सभागृह होते त्याच्यात, जे आपण शिकलेलो आहे, की एक वरिष्ठांचं सभागृह होतं आणि एक 500चं सभागृह होतं. मी याआधी तुम्हाला ते शिकवलं आहे, जर तुम्हाला आठवत असेल तर. तर एक वरिष्ठ सभागृह आणि एक 500चं सभागृह असे 2 सभागृह होते. जे सभागृह खऱ्या अर्थाने नेपोलियनला सत्तापदी अ, तिथे नियुक्त करत आहेत, असा आभास नेपोलियनला तिथे आवश्यक वाटत होता. म्हणजे नेपोलियनला संविधानिकरित्या मी सत्तापदी आलेलो आहे, हे लोकांना दाखवायचं होतं. तर इथे जेव्हा हा प्रश्न निर्माण झाला, की आपण हे कसं करावं? तर या दोन्ही सभागृहांना आपण तिथे धमकीच्या आधारे किंवा दहशतीच्या आधारे काबूत ठेवून आपण हे करावं, हे नेपोलियनच्या दृष्टिकोनातून आवश्यक होतं. म्हणून या षडयंत्राचा भाग म्हणून नेपोलियनला संपूर्ण लष्कराचा जर आपण म्हणायला जाऊया, तर सेनापती नियुक्त करण्यात आले. कारण की तो सेनापती असणे फार आवश्यक होतं. कारण की परकीय राष्ट्राचं आक्रमण आता फ्रान्सवर होणार होतं म्हणून. तर इथे त्याला सेनापती नियुक्त केल्यामुळे कोणाचीही तिथे त्याच्या विरोधात तक्रार नव्हती, की याला सेनापती का बरं केलं म्हणून. जनरल म्हणून त्याची नियुक्ती झाली, ते का बरं केली म्हणून. आता संविधानाचा ताबा घेणे आवश्यक होतं. त्या सभागृहांचा ताबा घेणे आवश्यक होतं. म्हणून जी अधिवेशनं भरवण्यात आली, ती फ्रान्सच्या म्हणजे पॅरिसच्या बाहेर भरवण्यात आली. पॅरिसच्या बाहेर ती भरवण्यात आल्या असल्या कारणाने पॅरिसच्या जनतेला हे दिसायला नको, की कशा पद्धतीने ही सगळी उलाढाल झालेली आहे. तर पॅरिसच्या बाहेरचं एक शहर त्यासाठी नियुक्त करण्यात आलं, की जिथे सभागृहामध्ये हे सगळे जमा होतील आणि ते वोटिंग करतील नेपोलियनच्या दृष्टिकोनातून.
तर वरिष्ठ सभागृहामध्ये जेव्हा नेपोलियन बळजबरीने घुसला त्या सगळ्यांना हे करण्यासाठी, तर त्याला प्रचंड प्रमाणात विरोध झाला. आणि या विरोधापायी त्याला वरिष्ठ सभागृहातून म्हणजे त्या वरिष्ठ सभा अ, तिथे त्याच्यावर हमला सुद्धा झाला. म्हणजे तिथले जे राजनेते होते, त्यांनी त्याच्यावर तिथे हातबुक्क्याचा मारा सुद्धा केला होता इतक्या मोठ्या प्रमाणात. तर त्यामुळे तो जखमी सुद्धा झालेला होता. तर असा जखमी अवस्थेतला नेपोलियन जो होता, हा नेपोलियनला मग वरिष्ठ सभागृहाने मारहाण केलेली आहे, असं दाखवून मग ते 500चं सभागृह, जो जनरली सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह होतं, तिथे त्याला नेण्यात आलं. आणि तिथे तिथल्या त्या लोकसभेतल्या नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या प्रतिनिधींना दाखवण्यात आलं, की वरिष्ठ सभागृहातल्या लोकांनी नेपोलियनवर आक्रमण केलं आणि नेपोलियन त्यामुळे मूर्छित झालेला आहे. या प्रसंगी त्याच्या भावाने, म्हणजे नेपोलियनच्या भावाने तिथे एक महत्त्वाचं भाषण देऊ केलं, की बघा तुमच्या देशाला वाचवणारा व्यक्ती जो आहे, त्याच्यावर या वरिष्ठ लोकांनी आक्रमण केलं आणि अशा पद्धतीने हे आक्रमण केल्यामुळे त्याची काय अवस्था झालेली आहे. म्हणजे हे वरिष्ठ सभागृहातले लोकं किती मुज्जर झालेले आहे बा. म्हणजे हे सगळं नाट्यमयरित्या त्यांनी अशा पद्धतीने घडवून आणलं, की या 500च्या सभागृहातल्या लोकांना असं वाटलं, की खरंच असं झालेलं आहे आणि त्यांनी मग खऱ्या अर्थाने नेपोलियन आणि त्याच्यासोबत असणारे लोकं यांना सपोर्टिव्ह भूमिका करण्याचा प्रयत्न केलेला होता. पण यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका लष्कराने निभावली. नेपोलियनच्या भावाने नेपोलियनला जेव्हा मूर्छित अवस्थेत होता, तेव्हा त्याच्या सैनिकांसमोर सुद्धा ठेवलेलं होतं. तिथे जे लष्कर जमा झालेलं होतं, त्या लष्कराच्या समोर नेपोलियनला नेण्यात आलं आणि त्यांना दाखवण्यात आलं, की बघा याला जखमी करण्यात आलेलं आहे आणि ते या नेत्यांनी केलेलं आहे. तर त्यामुळे काय झालं, की लष्करामध्ये सुद्धा ही फार घृणास्पद आणि बाब समजली गेली आणि त्यांना खूप राग आला या सगळ्या नेत्यांचा, की त्यांनी आपल्या या सेनापतीला त्यांनी हात लावला आणि त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सेना सुद्धा त्याच्या विरोधात गेली आणि अशा पद्धतीने नेपोलियन जेव्हा जागा झाला, नेपोलियन जेव्हा स्थिर झाला, तेव्हा नेपोलियनच्या आदेशाची वाट न बघता हे सगळे सैनिक जे आहेत, ते वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ 500 सभागृहामध्ये घुसली आणि तो त्या सभागृहाचा ताबा घेऊन घेतला. आता लष्करच जेव्हा सभागृहाचा ताबा घेतं, तेव्हा काय होतं, तर तेव्हा सगळे राजनेते घाबरले आणि त्यांनी सरेंडर करून टाकलं. आणि अशा पद्धतीने त्यांनी त्यात तत्काळ तिथे एक विधेयक आणलं, ज्याच्यामध्ये त्यांनी डिरेक्टरी जी आहे, संविधानिकरित्या निर्माण झालेली होती, ती भंग केली आणि त्याच्या जागी कॉन्सुलेट जे आहे, ते कॉन्सुलेट जे आहे तिथे निर्माण केलं. तर हे इथे लक्षात घ्या, की ब्रुमियर क्रांतीमध्ये काय झालं, तर डिरेक्टरी जी आधी सत्ताधीश होती, ती नष्ट झाली आणि त्याच्या जागी कॉन्सुलेट नावाचं एक नवीन समिती जी आहे, संस्था जी आहे, रिपब्लिकच्या सत्तेच्या दृष्टिकोनातून स्थापन झाली. तर या कन्सुलेटचा पहिला कन्सुलेट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? नेपोलियनची. तर जो प्रथम कन्सुलेट होता, त्याच्यावर संपूर्ण फ्रान्सची सत्ता जी आहे ते नियत असायची. 3 कन्सुलेट जे होते, ते तिथे फिक्स निश्चित करण्यात आले. त्यातला पहिला कॉन्सुलेट जो होता तो नेपोलियन होता आणि नेपोलियनलाच खऱ्या अर्थाने नंबर 1 चा सत्ताधीश पद जे आहे ते प्राप्त झालं होतं. अशा पद्धतीने प्रथम कॉन्सुलेट पदी विराजमान नेपोलियन झाला आणि इथूनच पुढे नेपोलियनची सत्ता जी आहे ती खऱ्या अर्थाने वास्तविकरित्या फ्रान्समध्ये सुरू झाली. आणि ही भूमिका होती, हीच एक घटना होती, की ज्या घटनेनंतर फ्रेंच राज्यक्रांती जी आहे ती आता संपुष्टात आली होती आणि हा क्रांतीचा वणवा जो आहे तो शांत झाला. कारण की इथून पुढचा कालखंड जो आहे, तो संपूर्णपणे नेपोलियनच्या सत्तेचा कालखंड मानला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने बघा, एका सेनापतीच्या संपूर्ण प्रक्रियेतून निघून नेपोलियन आता राजकीय सत्तेचा म्होरक्या झालेला होता, नेतृत्व करणारा झाला होता. अशा पद्धतीने नेपोलियन जो आहे, तो फ्रान्सच्या सत्तापती नव्याने उदयास आलेला सूर्य तिथे झालेला होता. तर ही सगळी भूमिका जी तुम्हाला मी आता विशद केली, ती खऱ्या अर्थाने नेपोलियनचं सत्तापदी येण्याशी निगडीत होती. आता सगळा फ्रान्स जो आहे तो आता चेंज झालेला आहे. कारण की इथे लष्कराची जी एकूण राजवट जी आहे नेपोलियनच्या थ्रू जर आपण म्हणायला जाऊया, ती निर्माण झाली. कारण की नेपोलियन हा कॉन्सर्ट जितका होता म्हणजे प्रशासकीय प्रमुख जितका होता, तसाच तो लष्कराचा सेनापती सुद्धा होता. म्हणजे जनरल हे त्याचं टायटल होतं. तर अशा पद्धतीने प्रशासकीय नेतृत्व आणि लष्करी नेतृत्व हे दोन्ही नेतृत्व एका व्यक्तीमध्ये सामावलेले होते आणि ते म्हणजे नेपोलियन. तर फ्रान्समध्ये हा संपूर्ण कालखंड जो आहे, हा खऱ्या अर्थाने नेपोलियनचा कालखंड का बरं मानला गेला? कारण की ब्रुमियर रिपब्लिक हे नावाचं रिपब्लिक होतं. म्हणजे जनतेचं राज्य नावापुरतंच होतं. सगळी सत्ता ही नेपोलियनची होती. तर इथून पुढे सगळा नेपोलियन तुम्हाला आता
सम्राटपदी जाताना केव्हा दिसतो, तर या प्रक्रियेतून दिसतो. अशा पद्धतीने रिपब्लिक जे आहे, प्रिमियर रिपब्लिक स्थापन झालं आणि त्याचं प्रमुखत्व केलं नेपोलियनने. तर ही सगळी घडामोड जी आहे ती आजच्या लेक्चरची होती, जी नेपोलियनचं प्रथम वर्णन करणारी होती. याच्या पुढचा जो भाग जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आज आपण इथे थांबूया आणि याच्यानंतर खऱ्या अर्थाने नेपोलियनचं अधिक पुढचं विकसित स्वरूप जे आहे ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. तर थँक यू तुम्ही आजच्या लेक्चरला आले. इथे आपण आता थांबूया.